टॉपवरनं या झाडावरनं बदामाचं झाड येतं बघा मित्रांनो. तर खाली पोपट पडलेलं आहे. हे पोपट मेलेलं आहे. ते बराच वेळ बघतोय. आता मी तर इथं भाड्यासाठी थांबलोय, पण मला 5-10 मिनटं विचार केल्यानंतर ना मला वाटतं की बाबा या पोपटाला असं फेकल्याने लय प्रॉब्लेम होईल. तर याला मी आता घेऊन जातो, मला उचलतो आणि कुठेतरी जाऊन पुरून येतो. तर काय मला पण थोडंसं भीती वाटते, पण ठीक आहे. त्याला इथं ठेवतो. त्याला असं झालेलं आहे, काहीतरी लागलेलं आहे, मेलेलं आहे ते. तर त्याला नेऊन आता पुरतो. चला बघा. मी आहे ना खूप जागा शोधलं मित्रांनो. मला फक्त हे भेटलेलं आहे, कारण की इथं आजूबाजूला कुठेच हे नाही आहे. तर हे पक्षी ना का मेलं याचं कारण आता कळलं. तर या पोटाला भोग पडले. तर आता मी इथं खड्डा मारून घेतो, मग पुढचं आपण करून घ्या. बघूया इथं लाकड पण पडलं. खड्डा मारून मग त्यानंतर ना बोलतो. एवढं मोठा खड्डा खांदायला आहे. एवढं मोठं म्हणजे त्याच्या हिशोबाने आपल्याला जेवढं जमतंय तेवढं करायचं. थोडीशी भीती वाटते मला. याला आपण आरामात उचलू. काय मेलंय ते. तर खड्ड्यामध्ये मित्रांनो याला आता आपण माती टाकूया. चला. तर पोपटाला पिंपळाच्या झाडाखाली मला जागा भेटली तर मी केलं. तर मित्रांनो कसं आहे, आपण जर कर्म चांगले केले ना सर्व चांगलं होतं आपल्यासोबत. मदत काही लोक मतलबीसाठी करतात, तर मदत त्याच्यासाठी असतात. मदतीचं फळ तुम्हाला भेटणारच, त्याचं टेन्शन घेऊ नका. तर असं बऱ्याच जागी वाटतं की बाबा आपण पुढं कुत्र झालं काय झालं तर आपण ते करत असतो. तेव्हा मी काही करत नव्हतं, पण आज व्हिडिओ मला असं बनवूशी वाटलं की तुम्हालाही जिथं काय प्राणी वगैरे दिसतील, काय दिसतील मेलेले कुत्रे वित्रे, तुमच्याकडनं नसेल झालं तर महानगरपालिकावाल्यांना फोन करून तुम्ही सांगताल तर ते घेऊन जातात. पण आता हे पोपट होतं तिथं पडलेलं होतं. तिथं पान शॉप आहे, तिथं भरपूर तुकलेले पानं म्हणजे पान खाऊन तुकतात. तिथं असल्या जागी तिथं ते पडलं होतं. त्याला मी आणलं. आता त्याची आपण खड्डा काढून त्याचं सगळं केलेलं आहे व्यवस्थित. तर असंच मला अजून मदत करायचं आहे. तर या मदतीसाठी मला ना तुमचा सपोर्ट हवा. पैशाचं नाही, मला फक्त तुम्ही फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी अजून लोकांना मदत करायला मला मोटिवेशन भेटेल. तसं मला मोटिवेशन भरपूर असतं, पण तुम्ही हे करा जेणेकरून मी अजून मोठ्या पद्धतीने अजून 4 लोकांना, 4 प्राण्यांना, प्रत्येकाला मी मदत करेल याची मी गॅरंटी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.